गेल्या महिन्यामध्ये पंढरपूर येथे महाराष्ट्रातील धनगर बांधवांची समाज बांधवांची एक बैठक झालेली होती आणि यामधून सरकारला निवेदन दिलेलं होतं की राज्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर व इतर एनटी समाजातील तरुणांना कर्ज बिनव्याजी कर्ज द्यावं व पंढरपुरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं भवन या ठिकाणी उभं राहावं ही मागणी केलेली होती। परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। जिल्हाधिकारी महोदयांनी दखल घेतलेली नाही। जिल्हा पोलीस प्रमुखांनी कुठलीही धनगर समाजाच्या या मागणीची दखल घेतलेली नाही आणि एकादशी दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय पूजा करायला येणार आहेत। माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तात्काळ निर्णय घेऊनच पंढरपुरात यावं। तसेच आपल्या माध्यमातून मी धनगर समाज बांधवांना मेंढपाळ बांधवांना विनंती करतोय, आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आपण आता विठ्ठलाला साकडं घालूया। एकादशीच्या दिवशी पहाटे 2 वाजता आपण आपल्या शेळ्या मेंढ्या जे कोंबड्या कुत्री जे काय आपल्या सोबत असेल त्या पद्धतीनं आपण पंढरपूरच्या दिशेनं निघावं। आपली वारी होईल आणि या सरकारची वारी करण्यासाठी आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या आजूबाजूनी आपण प्रदक्षिणा आपल्या मेंढ्या सहित घालायच्या आहे। आपण तातडीनं या पंढरपूरच्या दिशेनं निघावं असं राज्यातील तमाम मेंढपाळ बांधवांना मी विनंती करतो। अधिवेशन हे शेवट म्हणूनच आम्ही अधिवेशनाच्या अगोदर सरकारला निवेदन दिलेलं होतं, परंतु पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, कुणी याची गंभीरतेने दखल घेतलेली नाही। म्हणून आज आम्ही आमच्या समाज बांधवांना आवाहन केलंय की आपण आता पांडुरंगाला साकडं घालूया आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या आजूबाजूने आपला मेंढ्यांचा वेढा पडला पाहिजे। त्या ठिकाणी प्रशासनानं मुख्यमंत्री महोदयांना कसं आणायचं आहे याची जबाबदारी प्रशासनाची राहील। तिथल्या विद्यमान आमदारांनी पुढाकार घेऊन मराठा भवनाचा प्रश्न सोडवलेला आहे, मात्र धनगर भवन असेल ओबीसी असेल हा प्रश्न प्रलंबित पडलाय, त्यांच्या निदर्शनास येत नाही का? शेवटचं अधिवेशन आहे, काय वाटतं? पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आमच्या समाजाच्या सर्व तरुणांच्या मध्ये म्हणजे दुर्लक्षच करत आहेत तशी भावना आमच्या समाजाच्या सर्व तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे। नाही कुठेतरी जातीवाद होतो, मराठाचा आमदार असल्यामुळे मराठा बांधवाला पाठपुरावा दिला जातो। नाही धनगर ओबीसीला कुठेतरी लोकप्रतिनिधीला जात नसते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर आमदार लोकप्रतिनिधी असतील ते नेहमीच दुजाभावाची वागणूक आमच्या समाज बांधवांना देत असल्याचे दिसून येत आहे। धनगर समाजाला अण्णासाहेब पाटील आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।